इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, भिवंडी वाड़ा महामार्ग पर हो रहे निम्न दर्जे के काम को लेकर गंभीर लापरवाही सामने आई है। जहां पर डंपर में लाया गया कंक्रीट पूरी तरह से सूख चुका था, उसके बाद उस पर पानी छिड़ककर लेवल पेविंग कराया जा रहा है, जो निर्माण नियमों के साफ उल्लंघन को दर्शाता है। बता दें, गौरतलब है कि जब ऐसा निकृष्ट दर्जे का सड़क निर्माण चल रहा है तब कोई भी आवाज़ उठाते दिखाई नहीं दे रहा है। ऐसे में रात 9:45 बजे वाड़ा की ओर जाते समय मुसाडे फाटा इलाके में एक घटिया काम चलते हुए देखकर प्रमोद भाऊ पवार और उनके सहयोगी ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया। प्रमोद पवार ने कहा कि चुनावी माहौल के कारण अधिकांश नेता व्यस्त है, लेकिन आम जनता के जीवन से जुड़े मुद्दों पर आवाज़ उठाना जरूरी है। उन्होंने आरोप लगाया कि भिवंडी वाड़ा क्षेत्र के जनप्रतिनिधि इस गंभीर मुद्दे पर पूरी तरह मौन है। उधर स्थानीय नागरिकों का कहना भी है कि इसी तरह के निर्माण से भविष्य में सड़क दुर्घटनाओं और बड़े हादसों का खतरा बढ़ सकता है। प्रमोद पवार और उनकी टीम ने प्रशासन से तुरंत कार्रवाई की मांग की है। 9:45 वाजले आम्ही वाड्याला चाललेलो आणि जाताना आम्ही इथे मुसाराणा फाटा म्हणजे कुरुस आणि अंबाडीच्या मध्ये काम चालू आहे इगल इन्फ्रास्ट्रक्चरचा वाडा भिवंडीचं, ते बघायला थांबल्यावर धक्कादायक माहिती समोर आली की या ठिकाणी 2 तासापूर्वी डंपरने आणलेलं काँक्रीट टाकलेलं आहे समोर आणि या काँक्रीटची डेन्सिटी पूर्ण संपलेली आहे। या काँक्रीटचा मध्ये पूर्ण ड्रायनेस आलेला आहे, कोरडा पडलेला आहे आणि इथे एक माणूस नाम क्या शिवदयाल नावाचा हा बिचारा माणूस, याचा काय दोष नाही, हा लेबर आहे। याला सांगितलेलं क्या करणे ते आप याला पाणी मारून ते भिजवायला सांगितलेलं आणि भिजवून ते काँक्रीटच्या पेविंगच्या खाली ते घुसवायला लावलेलं। म्हणजे एवढं निकृष्ट काम मी बघितलेलं नाहीये की सुकलेलं ड्राय झालेलं निकृष्ट दर्जाचं काँक्रीट टाकून वाडा भिवंडी रस्ता बनवला जातोय। आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलन केलं, उपोषण केलं आणि फक्त आम्हीच बोंबलायचं का? तुम्ही लोक सगळे निगरगट्ट झाले, तुमचे संवेदना संपलेले आहेत, फक्त प्रमोद पवार आणि त्याच्या सहकार्यानेच बोंबलायचं का? आम्ही उपोषण केलं, लढलो, रस्त्याचं काम चालू झालं, पण प्रश्न आम्हाला तुम्ही विचारता, एवढे खोडगी लोक झालेत आपली, तरी पण आम्ही लढतोय। या इगल इन्फ्रास्ट्रक्चरने 100 कोटी रुपये एक्स्ट्रा बिलिंग घेतले आणि दुर्दैवाने इथल्या खासदाराला पण ते कळत नाही। त्या खासदाराच्या पण डोक्याच्या वरून गेलाय आणि आमदारच्या डोक्याच्या वरून जायचा प्रश्न नाही, आमदारच्या डोक्याच्या वरचाच विषय येतो, कारण आमदारला पण काही कळत नाही इथल्या। त्यामुळे दोघांनी सांगितलं की इगल के पास पैसा नाही था इसलिए वो काम लेट कर रही थी, एवढं यांचं नॉलेज आहे। या इगलने 100 कोटी रुपये MB पेक्षा जास्त काढलेत आणि हे आम्ही एक्सपोज केलंय, अजून कारवाई नाही। लोक दोष देतात आमदार खासदारांना, ते चुकीचं देत नाही की हे फक्त निधी मंजूर करण्यापुरता नाही तर त्याचं सुपरविजन केलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। कोट्यावधीचा निधी आता वाया चाललाय, चिखलात चाललाय, हे काम निकृष्ट आहे, हा रस्ता टिकू शकणार नाही। मी आता इगल इन्फ्राला इशारा दिलाय का हे पूर्ण उचलायचं, हा निकृष्ट काँक्रीट उचलायचा आणि नवीन काँक्रीट ज्याची डेन्सिटी चांगली आहे, दर्जा चांगला आहे ते टाकायचं। जर यांनी उचललं नाही तर इगलचं काम बंद करेन। काय गुन्हा दाखल करायचा तो करा, आता सांगाल सरकारी कामात अडथळा आणला, अरे तुम्ही अशा पद्धतीचं काम कराल, असं निकृष्ट काम कराल। 800 कोटीच्या निधीचा हा सुथाडा आहे, 800 कोटी निधी चिखलात चालला आणि बोलतोय कोण? फक्त आम्हीच बोलतोय। जे बोलत नाही आणि आमच्यावर बोटं दाखवतात ना, त्यांनी स्वतःच्या तिथं आत्मपरीक्षण करा। आंदोलन झाल्यानंतरही आम्ही लक्ष देऊ नये, धुळीचा प्रश्न आम्हाला विचारता, खड्डे भरण्याचा प्रश्न आम्हाला विचारता, प्रत्येकाची जबाबदारी आहे। जाऊन आता ही मतं मागायला फिरतात ना, जिल्हा परिषदची मतांचे बॅनर टाकतात ना, त्यांना प्रश्न विचारा की फक्त मतं मागायला तुम्ही आहेत का? आपल्या रस्त्याचा दर्जा कोण सुधारणार? या रस्त्यावर शेकडो मृत्युमुखी पडले आणि ज्यांनी 100 कोटी रुपये खाल्ले आधी सगळ्यांचे, ते पण मस्त हिरोगिरी करत, बॅनरबाजी करत, ऑन बंद कर, 100 कोटी रुपये खाल्लेले हिरोगिरी करत, बॅनरबाजी करत 3-4 मतदारसंघात निवडणुका लढवतात आणि आपले लोक त्यांचे तळवे चाटतात। तिथला आमदार अतिशय कर्तव्यशून्य आहे, कार्यशून्य आहे। आमदार कधी रस्त्यावर येऊन आता हे बघतो काम कसं चाललंय ते, खासदार सांगतो त्यांच्याकडे पैसे नव्हते। ही आपली लोकशाही आहे आणि ही आपली दुर्दशा आहे। ये काम सांगितले इगल इन्फ्राचे सगळे लोक, ये काम ये पूरा उठाने का, ये पूरा निकालने का और अच्छा कांक्रीट डालने का, ये तो काम चलने नहीं देंगे हम। 1 घंटे में आता हो या अंडी ट्राइमिक्स में आना चाहिए, क्यों डंपर में आता है? लिख के दो कि डंपर में हम लाते हैं कांक्रीट। झकमार में तुमको 800 करोड़ कॉन्ट्रैक्ट दिए क्या? मोबिलाइजेशन का 50 करोड़ रुपया तुम्हारी कंपनी ने लिया है। 50 करोड़ क्या होता है? और ये डंपर से कांक्रीट लाओगे? एक को भी जगह पे रहने दूंगा। अभी मैं तुमको सबसे हाथ जोड़ के विनती करता हूँ कि ये उठाने को बोलने का, बोलने का काम करने नहीं देंगे, ये तो काम एक भी नहीं चलने देगा। मैं पूरा काम बंद करने का भिवंडी तक। स्पीड न्यूज।